गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे शुक्रवार, फ्रायडे. तर विरांश गेलेला आहे आणि बघा विरांश शाळेत गेलेला आहे. आता रसिका सोडायला गेलेली आहे. तर म्हटलं रसिका येईपर्यंत थोडी झटकाझटकी करावी. नीट ठेवलं सगळं आणि रसिका आले की मी जाईन माझ्या घरी अर्धा तास. कारण की मावशी येतील आणि सासूबाई आता घरी एकटेच असतात. हे आहेत आत्ता, हे जातील, मिस्टर जातील 10 वाजता कामाला आणि मावशी येतील 11पर्यंत येतात. मावशी कधी 11:15 पण होतात. मग तोपर्यंत मी तिकडे घरी थांबते आणि मग इकडे येते. तर चला, रसिका येईपर्यंत मी इकडे थांबते आणि पुन्हा घरी जाते. तर बघा, विरांश आज सकाळी मी आल्यानंतर खूप म्हणजे रडत होता. हट्टीपणा खूप करतोय आणि काय होतं, आपण लाड करतो तर त्याच्यामुळे तो खूप हट्टी व्हायला लागला आहे. आपण मुलांचे लाड करतो का, तर मुलं त्याला समजून सांगतो, गुंजारून सांगतो की बाबा चांगलं वागण्यासाठी, चांगलं हे करण्यासाठी. पण आताची मुलं ना भयंकर हट्टी झाली आहेत. माझ्याच नातवावरनं मी सांगते, खूप हट्टीपणा करतात. काय झालं आहे, आजकाल सगळं इन्स्टंट सगळं मिळतं ना मुलांना, त्याच्यामुळे मुलं खूप हट्टी झालेली आहेत आणि कुठलीही गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजेच असतं. तर चला असो. तर आता बघा, रसिका आले की मी तिकडं जाते आणि तिकडचं थोडंसं घरचं सगळं, तिकडचं थोडंसं म्हणजे कसं 4 भांडी पडलेले आहेत नाश्त्याचे, ते घासून येईन पुन्हा मी. चला, रसिका आलेली आहे, आता मी तिकडे जाते. पप्पा काय म्हणले, सेटिंग विटिंगचं काय म्हणत होते? यूट्यूबवर सेटिंग, हां सेटिंगचं घ्यायचं. चला निघाले. सासूबाई झोपलेले आहेत. सगळं सकाळपासून बघा, उठल्यापासून जे हात चालू असतात ते आता त्याला शांतता. पुन्हा आता घरी गेल्यानंतर आहेच आहे. खरंच बाईला ना विश्रांती नसते. झोप झाली का? बघा, सासूबाई झोपलेल्या होत्या. इकडे टी व्ही चालू, हा लाईट चालू आणि इकडचा लाईट चालू किचनचा. हे सगळं चालू करून गेलेले. नाश्ता केला का? दूध पिलं का? पिलं हे नाही दूध. सासूबाई तिकडं 5-6 दिवसच राहिले बघा, पण इकडचं लगेच विसरून गेल्या. इकडून चालत होते ना तुम्ही, नीट चाला, नाही तर चांगलं चालत होत्या. काठी घेत नाहीत बघा. काठी का घेत नाही? काठी झोपेत काठीने चालता येत नाही, सवयच नाही काठीची. चला, आता 2-4 भांडी पडलेले आहेत नाश्त्याची, ते एवढं सगळं घासून घेते. हे बघा, इकडे मी बनवलाय चहा. हां, न येऊन काय करायचं काय, यावं तर लागतंच आहे, हो की नाही? कसं झोपलेत बघा सासूबाई. चला, चहा. माझं डोकं एवढं दुखायला लागलंय. हां, जाऊन आले. त्याला शाळेत गेलं, त्याला आंघोळ घातली, रडत होतं. कोणाचं? बघा, मी चहा ना सकाळी 1 टाईम घेत होते, 2 दिवस झाले. हो ना, हां तिथं होती ना जाऊबाई.
तर बघा इकडे चहा पिते, या सगळेजण चहा प्यायला. मी ना हे बघा, मी म्हटलं सकाळपासून एवढं डोकं दुखतंय, म्हटलं आता नाही थोडासा चहा एक घोट घेऊया, कमी होतंय बघूया. कसं असतं माणसाला सवय असती, एकदम सोडली तर. तरी मी सकाळी एक टाईमच चहा घ्यायला लागले आता. म्हणलं आता दुसऱ्या टाईम दुपारी चहा घ्यायचाच नाही, दुपारी नाही, पुन्हा कधीच नाही, एक टाईमच घ्यायचा. पण आज माझा प्रदोष आहे, सकाळपासून डोकं खूप दुखायला लागलं आहे. ॲसिडिटीची गोळी घेतली, पण म्हटलं आता एक चहा तर पिऊ, थोडासा कमी होते का बघूया. चला आता रसिकाकडे निघाली आहे. हे बघा रसिकाची बिल्डिंगमध्ये आली आता. हे पाय इथं मी ना बारीक साबुदाणा भिजवलेला आहे. आज आहे प्रदोष. हा साबुदाणा लगेच भिजतो. आणि हे बघा इकडे शेंगादाण्याचा कूट करून आणले शेंगाचा. आणि आता विरांश येईल ना त्यावेळेस मी खिचडी बनवणार आहे. विरांशला पण खिचडी आवडते, रसिकाला पण आवडते. तर चला तोपर्यंत मी भांडी आवडते. पपई बघा, पपई खराब होईल म्हणून पहिला चिरून खाते. चला या सगळेजण पपई खायला. 12 वाजत आले तर विरांशला ना 1 वाजेपर्यंत, 1 वाजता स्कूल सुटेल विरांशी. तर 1 वाजता स्कूलमधनं विरांशला आणायचं आहे. पपई खाल्ली आणि आता बघा मटार सोलते. पपईचे बिया ना आपण पपईच्या बियाला जर ओलांडलं तर आंधळेपणा येतो म्हणतात. तर म्हणून ना पपईचे बिया ना खाल्ले की व्यवस्थित एका कॅरी बॅगमध्ये टाकून द्यावं लागतं. ती म्हण काय माहीत आता खरी आहे का खोटे आहे, पण पहिल्यापासून असं म्हणतातच की आम्ही म्हणजे लहानपणापासून ऐकतोय की पपईची बी ओलांडायची नाही, खाली पायात येऊ द्यायची नाही. तर बघा मी आता मटार सोलले ना, हे सगळं कचरा सगळा एकत्र करणार आहे. वेळ तोपर्यंत म्हटलं मटार सोलून घेऊ. रसिकाचा कॉल चालला आहे. आत्ता 12:30 वाजत आलेले आहेत. रसिका जाईल आणायला विरांशला स्कूलमधनं. आता तो छान उभा राहतो पुढे हँडलला धरून. मटार बाजारात खूप आलेली आहे आणि आता स्वस्त पण झालेली आहे. सुरुवातीला मटार खूप महाग होते, आता मटारचे ढिगारे दिसतात बाजारात. अशा प्रकारे माझं हे विरांश येईपर्यंतचं रुटीन आहे म्हणजे. आणि विरांश आले नंतर ना वेगळं रुटीन असतं. त्याची आवराआवरी, कपडे बदलायचे, त्याला बाथरूमला नेऊन आणायचं, पुन्हा जेवायला घालायचं आणि मग झोपवायचं. मग झोपले की 2 तास निश्चिंती. 2 तास मी विरांश झोपतोच आहे. 2 ते 2.5 तास, कधी 3 तास, पण मॅक्झिमम 2 तास तर झोपतोच आहे. चला एवढे सोलून घेते मटार पटापटा. विरांशला आत्ता आणलेलं आम्ही स्कूलमधनं. आणि डास आज परत डास चावला का विरांश? डास चावला का? चलाच डास. चला आता मी खिचडी बनवणार आहे. तर बघा आता इकडे बटाटा, हिरवी मिरची, हे बघा इकडे
हे बघा तुपामध्येच खिचडी बनवते मी आता. तूपच टाकलेलं आहे. आता हिरवी मिरची आणि इकडं बटाट्याचं किस करून घेतलेलं आहे. हे बघा पहिला इथं बटाट्याचं किस जरा परतून घेते आणि आता मधनं आला. हे बघा स्कूलमधनं आलाय विरांश आणि गुड बॉय विरांश माहिती का, तो बॅड बॉय सारखा अजिबात वागत नाही. हां ओ हो हो पाणी पी ना मग. हो आता त्रास नाहीच देणार, खरंच नाही देणार तो. आणि इकडं तर आता खिचडी खाणार आहे. हां हो नाही खिचडी खायची त्याला आता. हे बघा इकडे छान बारीक साबुदाण्याची खिचडी केली. विरांशला पण आवडती ना. हां मस्तपैकी परतली ती खिचडी. मग विराला माझी खिचडी देणार आहे. बाबू ये राजा तुला खिचडी देतो. विरांशी ना आम्ही देतो असं बोलायला लागतं. नाही तर देतेच करतो तो. असा आमचा विरांश आहे. तर चला आता खिचडी छानपैकी विरांसाठी खिचडी बनवली आहे. बाबू तुझी डिश कुठे गेली. आता मी तुला काजू दिले होते ना, काजूची डिश कुठे. काजूची डिश कुठे गेली बाळा. चला या सगळेजण खिचडी खायला. चला आता यानंतर आमचा